नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण जागतिक मृदा दिनानिमित्त जमिनीचे आरोग्य या विषयावर संवाद साधणार आहोत. आज आपण बघूयात की जागतिक मृदा दिनाचं महत्व आणि जमिनीचे आरोग्य यासंबंधी ज्या काही जागतिक मृदा दिनाची सुरुवात ही 5 डिसेंबर 2014 पासून झाली आहे. परंतु या संकल्पनेचा पाया संयुक्त राष्ट्राने म्हणजेच FAO ने ठेवला आहे. या दिनानिमित्त मागील काही मूळ संकल्पना जी आहेत ती म्हणजे माती वाचवा, अन्न वाचवा, सेव्ह सॉइल सेव्ह फूड. शेतकऱ्यांसाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे शेतकरी मित्रांनो, कारण माती ही केवळ जमीन नसून ती आपल्या उत्पादनाचे मूलभूत भांडवल आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो त्याचप्रमाणे मातीचे आरोग्य टिकवणे सुद्धा गरजेचे आहे. हे आपल्या उत्पन्नाची शाश्वती ही पुढच्या पिढीसाठी भवितव्य निश्चित करते. यावर्षीची जी काही आपली थीम आहे जमीन आरोग्याची ती निरोगी शहरांसाठी निरोगी माती. म्हणजे निरोगी शहरांसाठी निरोगी माती म्हणजे काय की निरोगी जर माती असेल तर निरोगी अन्न आपल्याला चांगल्या प्रकारे शहरांसाठी शेतकऱ्यांसाठी जीवनमानासाठी भेटेल. मग यासाठी काय करावं लागेल की आपल्याला निरोगी जे काही सेंद्रिय निविष्ट आहे त्या जमिनीत टाकणं आपल्याला गरजेचं आहे. तर मग आपण सर्वप्रथम बघूयात की सध्या जमिनीचं आरोग्य जे आहे की चिंतेची बाब बनलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, सेंद्रिय कर्बाची खूप मोठी घट आलेली आहे किंवा पोषक तत्वाचा अभाव. यामुळे मराठवाडा, विदर्भ या भागातील काही जमिनी कोरडवाहू आहेत. मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा कमी झालेली आहे. मातीचे आरोग्य जतन करणे ही एक काळाची गरज आहे, कारण केवळ निरोगी मातीच हवामानातील बदलाचा सामना करू शकते आणि आपल्या अन्न सुरक्षेची हमी देऊ शकते. मग तसं जर बघितलं तर मातीचे प्रकार म्हणजे किती की समजा काळी माती आहे, ही कुठे असते, ही दख्खनच्या पठारावर मोठ्या प्रमाणात आढळते. याचा मुख्य फायदा म्हणजे ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो, पण चॅलेंजेस खूप आहेत. हिचा निचरा कमी होत असल्याने जास्त पावसात चिखल आणि उन्हाळा जेव्हा असतो त्यावेळेस ती भेगा पडत असतात, ज्यामुळे मुळांना त्रास होतो. त्यानंतर जांभी माती, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये ही माती आढळते. निचरासाठी चांगली असते, पण हिच्यामध्ये पोषण मूल्य कमी असल्यामुळे खतांची मात्रा जास्त लागते. त्यानंतर गाळाची माती, ही नदीकाठच्या प्रदेशात आढळते. ही माती सर्वात सुपीक मानली जाते, कारण तिचा पोत हा हलका आणि भुसभुशीत असतो. तर शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा म्हणजे काय, मग शेतकऱ्यांनी मातीचे आरोग्य बिघडले आहे हे ओळखण्यासाठी खालील गोष्टी आपण करायलाच पाहिजे किंवा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. रंग आणि पोत, मातीचा रंग पांढरा पडणे, क्षारतेमुळे किंवा माती कणखर हार्ड बनते किंवा चिकट वाटते. गांडुळांची संख्या कमी असते. माती खणल्यावर गांडुळांची संख्या अत्यंत कमी दिसते. हा एक मातीतील जीवसृष्टी कमी झाल्याचा, नष्ट झाल्याचा एक मोठा संकेत आहे. पाणी शोषण्याची गती, पाणी दिल्यावर किंवा पाऊस झाल्यावर माती आणि लवकर म्हणजे ते पाणी जे असतं शोषून न घेता ते बाहेर साचून ठेवणे, हा एक खूप मोठा शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरली जाते. मग हे सर्व सुधारण्यामागचं कारण कुठलं असू शकतं की सेंद्रिय कर्ब जो आहे की जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जर उत्तम असेल तर आपली जमीन ही भुसभुशीत असेल किंवा असते. तिच्यामध्ये सेंद्रिय कर्ब म्हणजे मातीतील जीवाणू असतात, जीवाणूंचे जे काही संजीवांचे अन्न जे आहेत ते सेंद्रिय कर्ब आहे. तो केवळ मातीचा रंग गडद करत नाही, तर मातीतील ज्या काही सूक्ष्म जीवाणूंची चक्र आहेत, जीवनचक्र आहेत, ज्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता. जेव्हा कोरडवाहू भागात सेंद्रिय कर्ब कमी होतो तेव्हा माती कडक होते. पाऊस पडल्यावर पाणी वाहून जाते आणि दुष्काळात तडकून जाते, ज्यामुळे पिकांच्या मुळांचा जो ताण असतो तो तिथं दोन्हीमध्ये तफावत निर्माण होऊन जाते. मग सेंद्रिय कर्ब जमिनीचं आरोग्य कसं सांभाळतं. आपल्याकडे जर जमीन आरोग्य पत्रिका असेल त्या जमीन आरोग्य पत्रिकेमध्ये एका कॉलममध्ये दिलेलं असते की सेंद्रिय कर्बाचे प्रमाण. मग शेतकरी बांधवांनो, आपली जमीन आरोग्य पत्रिका आपण बघायची आणि त्याच्यामध्ये सेंद्रिय घटक कुठे लिहिलेले आहेत, त्यामध्ये आपली जमीन आजारी आहे का चांगली आहे हे आपल्याला इथून लगेच कळतं. मग आजारी असेल तर कसं असेल, 0.20% जर असेल सेंद्रिय कर्ब त्याच्यात लिहिलेला तर समजून घ्यायची आपली जमीन आजारी आहे. त्यानंतर 0.40 ते 0.60 जर असेल तर आपली जमीन ही सर्वसाधारण आहे आणि 0.60 पेक्षा जास्त सेंद्रिय कर्ब जर असेल तर समजून घ्यायची की आपली जमीन ही उत्तम आणि चांगली निरोगी आहे. म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जेवढं जास्त तेवढी जमीन सुपीक. हे साधं सोपं उदाहरण आहे. मग याच्या आपल्याकडे काय होत असतं की सेंद्रिय कर्ब जर कमी झाला तर मग NPKच्या पलीकडे कोणी पोषण मूलद्रव्य असतात, म्हणजे रासायनिक खताचा अतिरिक्त आणि असंतुलित वापर केल्यास मातीतील नैसर्गिक पोषक तत्वाचे प्रमाण बिघडते. महाराष्ट्रातील सध्या झिंक, बोरॉन या 2 सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता अधिक आढळते. म्हणजे काय, NPK जास्त वापरल्यामुळे झिंक सारखी जी सूक्ष्म अन्नद्रव्य पिकाला मिळण्यापासून रोखली जातात. पिकांचे पोषण कमी होते, परिणामी उत्पादनाचा दर्जा आणि मात्रा सुद्धा घटते.
मग हे करण्यासाठी आपल्याला सेंद्रिय पदार्थांचा वापर करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी म्हणजे दुसरा एक प्रश्न येतो की क्षारता, जमिनीसाठी जे काही आपण पाणी वापरतो, सिंचनासाठी वापरले जाणारे पाणी किंवा धरणाचे पाणी अनेकदा क्षारयुक्त असते. या पाण्याचा वारंवार वापर केल्यास जमिनीच्या पृष्ठभागावर मिठासारखा पांढरा थर जमा होतो. हे मीठ पिकांच्या मुळांशी पाणी शोषू देत नाही. त्यामुळे काय होतं, त्याच्यावर उपाय काय करायला पाहिजे, आपण ठिबक सिंचनाचा वापर करावा, ज्यामुळे फक्त मुळांना पाणी जाईल किंवा जेवढी पिकांना आवश्यक आहे तेवढंच पाणी आपल्याला त्या पिकाला दिल्या जाईल. शेताच्या बांधावर चांगल्या निचराची व्यवस्था करणं गरजेचं आहे आणि जिप्समचा वापर सुद्धा करणं गरजेचं आहे. तर यामध्ये शेतकरी मित्रांनो, जर आपल्या जमिनीमध्ये समजा वाढलेला आम्ल निर्देशांक कमी करण्याच्या काही महत्वाच्या काही सूचना आपण जर पालन करून घेतल्या तर आपला जो आम्ल निर्देशांक वाढलेला आहे तो आपण चांगल्या प्रकारे कमी करू शकतो. म्हणजे काय करू शकतो, जमिनीचा चोपणपणा वाढलेला आहे त्यासाठी आपण उतारात समांतर चर काढून पाण्याचा निचरा चांगला होईल अशी काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर हेक्टरी 5 ते 10 टन जिप्समची पूड, 30 ते 50 गाड्या चांगले कुजलेले शेणखत हे देणं आपल्याला खूप गरजेचं आहे. तिसरा जो उपाय आहे, हिरवळीच्या खतांसाठी ताक, ढेंचा, बोरू, शेवरी इत्यादी पिकं जमिनीत फुलोरा अवस्थेत आली की ती गाडून घ्यावी, जेणेकरून आपला जो काही वाढलेला आम्ल निर्देशांक आहे तो कमी होण्यास मदत होईल. त्याच्यामध्ये कपाशी, गहू, ढेंचा, शेवरी इत्यादी सारखी पिके जर घेतली तर आपला जो काही सामूज आहे, आम्ल निर्देशांक जो आहे तो आपला स्थिर राहील. त्याच्यानंतर जमिनीमध्ये वाढलेले क्षार कमी कसे करायचे इथे आपण बघूयात की वाढलेले क्षाराचं प्रमाण जे वाढलेले असेल तर जमिनीच्या पृष्ठभागावर आलेले क्षार खरडून शेताबाहेर टाकणं गरजेचं आहे. जमिनीचे लहान लहान वाफे करून त्यात थोडा वेळ वाफा भरून पाणी साठवून ठेवायचं आणि एकदम चरवाटे ती काढून टाकायचं. म्हणजे पाण्याबरोबर आपले काय होतील, क्षार सुद्धा बाहेर वाहून जातील. चर खणून पाण्याच्या निचऱ्याची चांगली सोय करावी. भरपूर प्रमाणात शेणखत, सेंद्रिय खते वापरावीत. हिरवळीच्या खताच्या ढेंचा, शेवरी, ताक पिके घेऊन फुलोऱ्यावर येताच जमिनीत ती गाडून टाकावीत. क्षारास दाद देणारी पिके घ्यावीत. म्हणजे कुठली पिकं, कांदा, कापूस, गहू, भात इत्यादी पिकं घेऊन आपण आपल्या जमिनीचा वाढलेला क्षार जे आहे ते कमी करण्यास मदत करू शकतो. मग आता आपण म्हणतोय की शेतकरी बंधूंनो, मातीचं आरोग्य बिघडत चाललंय. म्हणजे काय होत चाललंय, मातीचे शोषण म्हणजे सूक्ष्मजीवांचे कार्य म्हणजे कमी होत चाललं. जमिनीतील उपयुक्त जीवाणू, बुरशी, गांडूळ ही एक कार्य करणारी फौज जी आहे ती वारंवार खोल नांगरणी केल्यास जीवाणूंना म्हणजे जे काही नैसर्गिक चक्र आहे त्याचे घर आहेत ते आपण ते मोडून टाकतो. त्याच्यामुळे आपली जमीन काय होत आहे, खराब होत चालली. ते मरतात आणि किंवा त्याची संख्या कमी झाली. त्यामुळे मातीची अन्नद्रव्य घेण्याची जी क्षमता आहे, पोषण्याची क्षमता आहे ती कमी झालेली आहे. मग याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, ते की जागतिक मृदा दिनाच्या निमित्तानं नांगरणी किंवा शून्य मशागत, झिरो टिलेज हे तंत्रज्ञान म्हणजे शेतकरी बांधवांनी अवलंबणं गरजेचं आहे. म्हणजे जे काही आपल्याकडे जमीन आरोग्य पत्रिका शेतकरी बांधवांना येत असतात, जमीन आरोग्य पत्रिकेवर लिहिलेलं असतं की माती आरोग्य कार्डच्या शिफारशीनुसार आपण खत मात्रा वापरायला पाहिजे. तर ढोबळ मानाने 3 आपण बघूयात की खताचे प्रमाण कमी करणे हे आपल्याला खूप गरजेचं आणि महत्वाचं वाटेल. कार्डावर शिफारस केलेली खताची मात्रा तुम्ही सध्या वापरत असलेल्या मात्रेपेक्षा कमी असल्यास ती त्वरित कमी करावी. सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर, जास्त बोरॉन, लोह यासारखी सूक्ष्म मूलान्नद्रव्ये कमतरता दर्शवल्यास शिफारशीत केलेले सूक्ष्म अन्नद्रव्य द्यावेत. सेंद्रिय कर्ब वाढवणे, कार्डावर जर सेंद्रिय कर्ब कमी लोह दाखवत असेल तर हिरवळीचे खते, कंपोस्ट खत, शेणखत, सोनखत, लेंडी खत हे आपण त्या पिकाच्या याच्या आवश्यकतेनुसार आपण ते द्यायला पाहिजे. म्हणजे याच्या पाठीमागचा उद्देश जो आहे की आपला जो खर्च होणार आहे तो खर्च कमी खर्चात आपण जास्त उत्पादन कसं घ्यावं यावर हे लक्ष केंद्रित केलेलं आहे. तर आपण काय करा, म्हणजे शेतकरी बांधवांनो, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य कमतरता आढळल्यास ढोबळ मानाने जर सरासरी आपण प्रति हेक्टरी गंधक जे आहेत 20 किलो प्रति हेक्टरी आपण देणं गरजेचं आहे. लोह जे आहेत, लोह 25 ते 30 किलो प्रति हेक्टरी लोह आपण, गंधकाची कमतरता जर असेल तर गंधक आपण देणं गरजेचं आहे. त्यानंतर तांबे जे आहे, कॉपर सल्फेट आपण ज्याला म्हणतो, ते 10 ते 12 किलो आपण प्रति हेक्टरी कॉपर सल्फेट देणं गरजेचं आहे. मंगल जे आहे, मॅग्नीज सल्फेट मधून ते भेटतं, खताचं नाव आहे ते, 10 ते 25 किलो प्रति हेक्टरी जर कमतरता असेल तर आपल्याला हे देणं गरजेचं आहे. आणि झिंक सल्फेट आणि बोरॉन सल्फेट, झिंक सल्फेट जे आहे 25 ते 30 किलो प्रति हेक्टरी आपण शेतकरी बांधवांनो जर आपल्या जमिनीमध्ये कमतरता आढळली तर 25 ते 30 किलो प्रति हेक्टरी झिंक सल्फेट आपण द्यायला पाहिजे. बोरॉनची कमतरता जर असेल तर 5 ते 10 किलो बोरॅक्स हे प्रति हेक्टरी देणं आपल्याला गरजेचं आहे. तर हे आपण बघितलं रासायनिकसाठी.
जर आपण बघतोय की मातीचं आरोग्य बिघडलंय, मातीचं आरोग्य म्हणजे निरोगी करण्यासाठी पारंपरिक दृष्टिकोनातून आपण काही उपाय करू शकतो का? तर पारंपरिक त्याला काही दृष्टिकोन दिलेला आहेत का? तर याच्यामध्ये जीवामृत, घनजीवामृत हा खूप सुंदर असा पर्याय आहे शेतकरी मित्रांनो. त्याच्यामध्ये जीवामृतची निर्मिती करत असताना देशी गाय आपल्याकडे असणं गरजेचं आहे. देशी गायचे शेण आणि गोमूत्र हे जीवामृत आणि घनजीवामृत तयार करण्यासाठी उत्तम असं उदाहरण आहे आणि त्यांनी आपण प्रभावीपणे आपल्या जमिनीमध्ये काय जे काही सेंद्रिय घटक आणि जीवाणूंची संख्या जी कमी होत चालली आहे ती आपण निश्चितच भरून काढू शकतो. प्रभावी पद्धत म्हणजे काय? जीवामृत तयार करण्याची प्रभावी पद्धत. जीवामृत तयार करण्यासाठी शेण, गोमूत्र, गोळ, बेसन आणि थोडीशी वडाच्या झाडाखालची माती याचा वापर करणं गरजेचं आहे. आणि हे मिश्रण आपण 7 दिवस सावलीत ठेवून नियमितपणे ढवळायला पाहिजे. आणि हे मिश्रण तयार झाल्यानंतर प्रति एकरी 200 लिटर जीवामृत आपण आपल्या जमिनीत देऊ शकता. आणि हे जीवामृत वापरल्याने आपल्या जमिनीमध्ये जो काय जीवाणूंची संख्या कमी होत चालली ती भरून निघण्यास मदत होईल आणि आपला जो पिकाचा उत्पादन खर्च जो आहे उत्पादन खर्च कमी होऊन आपल्याला योग्य तसा उत्पादनात वाढ मिळेल. याचा उपयोग जो आहे की फवारणीद्वारे तुम्ही करू शकता. फवारणीच्या ऐवजी सिंचनाच्या पाण्यासोबत त्याने करू शकता. पाटाच्या किंवा ठिबकच्या पाण्याने देऊ शकता. देणे सर्वात प्रभावी आहे. जीवामृत बियाण्यांना लावून पेरणी जर केल्यास ती पण एकदम अति सुंदर अशी होती. त्याच्यामध्ये याचे फायदे काय? 5 ते 10% पाण्यात मिसळून फवारणी जर केली आपण हे जे काही फूल धरणी सहाय्य करणारे जे काही आहेत, ज्यावेळेस आपल्या पिकांना फुल येतात, फळ येतात त्यावेळेस आपल्याला याचा खूप चांगला फायदा होतो. त्यानंतर हे जे सगळं करत असताना जमिनीचं आरोग्य बिघडत आहे तर जमिनीचं आरोग्य बिघडू नये यासाठी आपल्याला वारंवार शेतकरी बंधूंनो आपण एकच पीक घेत असतो. एक पीक न घेता आपण पीक फेरपालट करणं गरजेचं आहे. आच्छादनाचा वापर करणं गरजेचं आहे. नैसर्गिक शेतीकडे वळणं थोडंसं गरजेचं आहे. मग पीक फेरपालट करणं म्हणजे काय? मातीला विश्रांती देणं, तिच्यातील नैसर्गिक पोषक द्रव्य जे आहे पुन्हा मिळवून देणं, शेंगवर्गीय पिकांचा जास्तीत जास्त अवलंब करणं. उदाहरण तूर, मूग, उडीद हे पीक आपण पीक फेरपालटीमध्ये घेणं गरजेचं आहे. म्हणजे हिरवळीचे खतं आपण मागे बोलताना म्हणलो की हिरवळीचे खतं घ्यायला पाहिजे, पण किती प्रमाणात घ्यायचे, कसं कोणत्या वेळेस घ्यायचे? ताक म्हणजे जे काय ढेंचा आहे, ताग आहे, हे 2 वर्षातून कधीही तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो. म्हणजे का? पाण्याची जेव्हा आपल्याकडे उपलब्धता असेल त्यावेळेस आपण ताग, बोरू, ढेंचा हे पीक घेऊ शकता. म्हणजे एकरी हे बियाणं आहेत. तागाचं जे बियाणं आहे 30 ते 35 किलो प्रति एकर लागतं. ढेंचा जे असेल तर 25 ते 30 किलो बियाणं घेऊन आपण वर्षामधून कुठल्याही सीझनमध्ये 45 दिवसामध्ये हे पीक घेऊ शकता. 2 ओळीतील अंतर जे आहे 9 इंच ठेवायचं आणि पीक फुलोरावस्थेत जर आले की त्यावेळेस आपण ते जमिनीत गाडायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला योग्य तो प्रभावी उपाय या ठिकाणी भेटतो. हे सर्व करत असताना दुसरा एक आपण थोडासा प्रकाश टाकूया शेतकरी बंधूंनो की आपण जीवाणू संवर्धन खतं वापरणं खूप गरजेचं आहे या काळामध्ये, की जे काही आपल्याला विद्यापीठामध्ये उपलब्ध असतात, कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी उपलब्ध असतात. किंमत कमी असते म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो, परंतु ते जीवाणू संवर्धन खत वापरणं हे आता सध्याची खूप काळाची गरज बनलेली आहे. त्यामध्ये जीवाणू संवर्धन खते म्हणजे कोणता? नत्र स्थिर करणारे जीवाणू, रायझोबियम, अझोटोबॅक्टर, अझोलोस्पिरिलियम हे वापरणं आपल्याला गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या जमिनीतला जो काही उपलब्ध अन्नद्रव्याचा जो साठा आहे तो ही जीवाणू संवर्धन खते उपलब्ध करून देतात. त्यानंतर पिकाचे अवशेष जे आहे, जे काही आपल्या शेतामध्ये पिकाचे अवशेष असतात ते आपण जमिनीमध्ये गाडणं गरजेचं आहे. म्हणजे कसं? कापूस आणि तुरीच्या ज्या काड्या असतात त्या जाळल्यास मातीतील सेंद्रिय कर्ब नष्ट होतो. त्या जमिनीत गाडणे आवश्यक आहे. समजा आपल्याकडे ऊसाचं पाचट असेल, हे पण आपण ते पेटून न देता ते आपण काय केलेला वेस्ट डिकॉम्पोजरचा वापर करून त्याला कुजवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. किंवा ते कुजवलं तर आपल्या जमिनीतला जो काही सेंद्रिय कर्ब आपली जमीन भुसभुशीत राहील आणि आपला होणारा जो उत्पन्नाचा लॉस आहे तो भरून निघेल. त्यानंतर यंत्राचा वापर करून रोटाव्हिटर किंवा मल्चर घेऊन यासारखी कमी खर्चाची उपकरणं घेऊन आपण आपला जो काही शेतात काडी कचरा आहे तो शेतातच तो कुजवलेला पाहिजे. यानंतर काय असतं की जागतिक मृदा दिवस आहे. जागतिक मृदा दिवसासाठी आपण काही आपल्या स्वतःशी खुणगाठ बांधून घेऊ की ह्या वर्षी आपल्याला ह्या 4-5 गोष्टी करायच्या नाही. कुठल्या त्या गोष्टी असेल किंवा ह्या गोष्टी आपण ह्या अवलंबवल्या पाहिजे की हे मला करणंच आहे. मग पहिली जी गोष्ट आहे, या वर्षीपासून आपण माती परीक्षण दर 2 वर्षांनी एकदा परीक्षण करून घेऊ, हे मनाशी खुणगाठ बांधून ठेवली पाहिजे. दुसरी जी आहेत आपलं ऍक्शन की 0 मशागत. शेतातील कोणत्याही प्रकारचे अवशेष मी कधीही जाळणार नाही. किंवा पीक फेरपालट. एकाच पिकाची लागवड न करता दरवर्षी शेंगवर्गीय पिकाचा मी अवलंब करेल. कारण का? की मला जमीन सुधारायची आहे. जमीन सुधारल्या की माझं आरोग्य सुधारणार आहे. त्यानंतर पाणी आणि खत व्यवस्थापन.
रासायनिक खताचा कमीत कमी वापर करून सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर मी माझ्या येणाऱ्या वर्षामध्ये संकल्प घेऊन करेल. आणि जे काही आपल्या जमीन आरोग्य कार्डवर शिफारशी खतमात्रा दिली आहेत त्या खतमात्राच मी आपल्या शेतात वापरेल, जेणेकरून अनावश्यक होणारा खर्च मी या जागतिक मृदा दिनानिमित्त संकल्प घेऊन टाळू शकताल. त्यानंतर सेंद्रिय खतांचा म्हणजे जे काही कंपोस्ट खत, जीवामृत, हिरवळीचे खते याचा जास्तीत जास्त वापर या वर्षी आम्ही शेतात करूया, अशी आपण शेतकरी बांधवांनो मनाशी खुणगाठ करून घेतली पाहिजे. यामध्ये काही गोष्टी असतात की जे काही भविष्य आहे शेतकरी बांधवांनो, आपलं आणि माती याचं खूप जवळचं नातं आहे शेतकरी बांधवांचं. म्हणजे माती ही एक आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक जर नष्ट झाली तर आपण त्याला रिटर्न ती फेडू शकत नाही. आपण त्यात जेवढी गुंतवणूक करू तेवढे आपल्यासाठी परतावे रिटर्न त्याचे चांगलेच भेटतात. म्हणजे जागतिक मृदा निमित्त मी आपणास आवाहन करू इच्छितो की आपल्या जमिनीला केवळ एक मातीचा ढिगार समजू नका, तर एक जिवंत व्यवस्था समजा, लिव्हिंग सिस्टीम समजा. हे मान्य करा की रासायनिक खताचा मोह टाळून सेंद्रिय कर्ब वाढवता येतो असं शक्य नाही. जेव्हा माती निरोगी असेल तेव्हाच आपले पीक निरोगी असेल आणि आपले आरोग्यही निरोगी राहील. एवढेच या जागतिक मृदा दिनानिमित्त मी आपल्याला आवाहन करू इच्छितो. धन्यवाद.